मला त्यांच्या कार्य हवा येऊ द्या याविषयी आम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे, हो ना? तुम्हाला पण ऐकायचं आहे ना? तर आज आपण सरांना तशीच विनंती करू की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर करा. सर्वांना नमस्कार करतो. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष गझल गंधर्व श्री सुधाकर जी कदम सर, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माझे गुरु, ज्यांच्याकडे पाहून मी कविता लिहायला शिकलो, ज्यांच्या कविता वाचून मी कविता लिहायला शिकलो, महाराष्ट्राचं एक भूषण, ज्यांनी वऱ्हाडी भाषा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवली, हास्य सम्राट, ज्यांना मी प्रेमाने माझे काका म्हणतो, डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग, आजच्या कार्यक्रमाचे पुरस्कार मूर्ती प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री रमाकांतजी कोलते साहेब, आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष, ज्यांनी आता अतिशय सुंदर असं तुम्हाला मार्गदर्शन केलं, डॉक्टर दीपक शिरभाते साहेब, मंचावर उपस्थित श्रीमती उमा राऊत मॅडम, तसेच श्रीमती अंजुषा मारावर मॅडम, कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका, आणि माझ्या समक्ष बसलेले सर्व साहित्यप्रेमी. सर्वात सुरुवातीला या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे, म्हणजे एखाद्या साहित्य संमेलनाचं आयोजन कसं असावं याचा उत्कृष्ट आदर्श नमुना म्हणजे या साहित्य संमेलनाचं आयोजन आहे. मी काही तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही, कारण मार्गदर्शन तुम्हाला करावं इतका काही मी अजून मोठा झालेलो नाही. मी म्हणजे माझ्या जीवनातले काही अनुभव तुम्हाला सांगतो. सगळ्यात सुरुवातीला तर मला इथे बोलावलं, माझा मानसन्मान केला. मागच्या वर्षीसुद्धा फोन आला होता, पण मागच्या वर्षी मी शूटिंगमध्ये होतो. आमचं शेड्यूल रविवारी जाणे आणि बुधवारी येणे असं होतं. डॉक्टर साहेबांचा यावेळेस सहज फोन आला, सहज. त्यांच्या बोलण्याहून तसंच वाटलं की एकदा चेक करून पाव, गोटा मारून पाहतो ना आपण, तसा गोटा मारून पाहिला त्यानं. ते बरोबर लागला. मी म्हटलं मी नक्की येतो साहेब, तुम्ही काळजी करू नका. अशा कार्यक्रमाचं जे आयोजन असते ते अतिशय चांगलं असते. अशा प्रकारचे, कारण मी नेहमी म्हणतो की मंचावर उपस्थित जे लोक असतात त्यांच्यापेक्षा त्यांना मंचावर आणणारा हा सर्वात मोठा असतो. म्हणजे जे लोक दुसऱ्यांसाठी संधी उपलब्ध करून देतात, पडद्यामागे काम करून दुसऱ्यांना समोर करतात, त्या लोकांसाठी किंवा त्या गोष्टीसाठी खूप मोठी हिंमत लागते. कारण कोणताही कार्यक्रम घ्यायचा म्हटलं म्हणजे त्याच्यामागे किती मेहनत असते हे काही सांगण्याची गरज नाही आहे. आणि कार्यक्रमाची आवश्यकता याच्यासाठी आहे की अशा प्रकारचे कार्यक्रम पाहून आणखी काही नवनवोदित किंवा नवीन लोक लिहिण्यासाठी उत्स्फूर्त होतात, ते लिहितात, ते घडतात. जसे आमच्यावर संस्कार झाले. आमचं गाव म्हणजे कवितेचं गाव. डॉक्टर मिर्झा काका, बबन काका चौधरी यांच्या कविता पाहून, यांचे पुस्तकं वाचून, यांच्याजवळ बसून जशी आम्हाला लिहिण्याची प्रेरणा मिळाली, तशी इतर कवींनासुद्धा या कार्यक्रमामार्फत चांगलीच प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता प्रश्न राहिला मी चला अयोध्यात कसं गेलो, तर मी 20 वर्षापासून नॉन ग्रँटेड शाळेवर शिक्षक म्हणून काम करतोय. हे सत्य परिस्थिती आहे. 20 वर्ष झाले, अजूनही पगार नाही. मग आता उदरनिर्वाह कसा करायचा, तर यासाठी मी गावात ट्युशना घेत होतो. ट्युशना 5 वर्ष घेतल्या. घेऊ एवढा त्रास लोक त्या पोट्ट्याचा फक्त मला 2 डाव हरिकेत जाय. एक डाव दिवाळीला जेव्हा ते पैसे आणून दे तवा, आणि जेव्हा सगळ्यात शेवटी पैसा आणून दे तवा. नाही तर मला कायासारखा राग येत यायचावाला. काही रस राहिला नव्हता, कसं काय करावं काही समजत नव्हतं. पण जसं चालू आहे तसं चालू होतं. 6 वाजतापासून मी ट्युशना घेत जाऊ, 10:30 ट्युशन संपे, 11 वाजता शाळेवर जाओ, पुन्हा घरी वापस येऊ, 5:30 पासून तर 8:30पर्यंत मी ट्युशना घेऊ. म्हणजे मी असा गुतल्यासारखाच झालो होतो त्या कामी. तरासून गेलो. एक वेळेस एका पोराचा फोन आला, म्हणे मला एक स्क्रिप्ट लिहून दे. म्हटलं काय आहे नेमकं, तर म्हणे नागपूरले चला हवाई उद्याचं ऑडिशन आहे, तर म्हणे मी हे तिथं जाऊन करतो. मी म्हटलं मी तुला स्क्रिप्ट लिहून देऊ, तू तिथं ते जाऊन सादर करतो, म्हणजे मी आढाव काऊन मला पाय नाही दिले का देवानं झाले तिथं. त्याला म्हटलं ऑडिशन कुठं आहे, तर त्यानं मला पत्ता सांगितला नाही.
का ऑडिशन कुठं आहे तेही सांगितलं नाही. 16 तारखेला ऑडिशन होती. हा फोन आला असं म्हणजे जास्तीत जास्त 14 तारखेला. मग आता ऑडिशन आहे, आपल्याला तर ऑडिशनबद्दल काहीच माहीत नाही. ऑडिशन कुठं आहे, कसं द्यायचं, काही पता नाही. मग आपल्यापाशी एकच माणूस हुकमाचा राजा, डॉक्टर मिर्झा काका. लगेच फोन लावला. म्हटलं काका अशी अशी गोष्ट आहे, 16 तारखेला नागपूरला ऑडिशन आहे, मी जाऊ का? जाणं म्हणे. पण मी म्हटलं साहेब म्हणजे कुठं आहे काय काहीच माहीत नाही, तू फक्त तयारी कर, त्याची काळजी करू नको म्हणे, तू फक्त तयारी कर म्हणे. बस 14 तारीख गेली. 15 तारखेला शाळेत गेलो, राष्ट्रध्वजाची गाठ बांधून राहिलो होतो. काकाचा फोन आला, म्हणे पत्ता लिहून घे. कागदही नव्हता, काहीच नव्हतं. धावपळीत पेन घेतला, हातावर पत्ता लिहिला पूर्ण. तो पत्ता मोडू नये म्हणून ते तसंच काम ठेवलं, तिकडे जाऊन उतरून घेतला. 15 तारखेला ध्वजारोहण केलं. नागपूरला जायचं होतं. 16 तारखेला सकाळी ऑडिशन होतं. एक नातेवाईक होते. मी म्हटलं आता आपण आज जाव. पण लगेच मनात थोडंसं अजून निगेटिव्ह भावना आली. म्हटलं एवढ्या दूर नागपूरला जाणी, 500-1000 रुपयाचा खर्च, आपला काय नंबर लागणारच आहे. आपण अजूनपर्यंत एकही ऑडिशन नाही दिलं. जाऊ दे ना म्हटलं, काय जातं. लगेच दुसऱ्या मिनिटाला यायचा चेहरा तोंडावर आला. म्या म्हटलं एवढ्या शिवा देते, गेलो नाही तर का विचारू नको, जाणं भाग आहे तुला. आता पत्ता विचारला ना तो, आता जाच लागते. लगेच तिथं गेलो. 15 तारखेला मुक्काम केला. 16 तारखेला त्या चला हवाईच्या ऑडिशनच्या सेटवर जाणारा मी पहिला माणूस. तिथं कोणीच नव्हतं आलं, कारण आगच तेवढी होती टी व्हीवर जाण्याची. मी सकाळीच गेलो तिथं, त्याला विचारलो. त्याचे मटकच ते बॅनर लावणं चालू होते. म्हटलं का इथं ऑडिशन आहे का? हो आहे ना म्हणे. पण एवढा लवकर आले का हो म्हणे तुम्ही? म्हटलं काही नव्हतं, आलो तर आलो. तिथंच थांबलो. थोड्या वेळानं 11-12 वाजता पूर्ण तो हॉल एवढा मोठा होता तो भरला. कमीत कमी 700 ते 800 लोक तिथं जमा झाली. त्यानंतर मग ती ऑडिशनची प्रक्रिया सुरू लागली. माझा पहिलाच नंबर होता, पण आपली पहिली ऑडिशन, आपल्याला काय करायचं ते माहीत नव्हतं. म्हणून माया जो मागचा होता त्याला समोर केलं. म्हटलं हा जसा जसा करते तसं आपण करत जायचं, त्रास काय घ्यायचा डोक्याला जास्त. मग ते सगळं सुरू झालं. नंबर लागला. पहिला राऊंड होता. पहिल्या राऊंडमध्ये जे तयारी करून गेलो होतो, तेजपाल वाघ होते, त्यांनी तो पहिला राऊंड घेतला. मला 1 मिनिट बोलू दिलं, 1 मिनिट नाही बोलू दिलं. 45 सेकंद बोललो असून फक्त मी. तर त्यानं मला थांबवलं. ठीक आहे म्हणे, या म्हणे तुम्ही. म्हटलं यानं बोलूही दिलं नाही आणि यानं काहीच नाही, आता घराकडेच जाणी आहे म्हटलं आपल्याला. फक्त बाहेर जाताना एक शब्द वापरला होता, म्हणे जाऊ नका म्हणे, वाट पाहिजे म्हणे रिझल्टची. म्हटलं ठीक आहे. मग तो पहिला रिझल्ट लागला, त्याच्यात मी सिलेक्ट झालो. तेव्हा तर एवढा आनंद झाला होता का विचारू नका. किशोर बडी होते माझ्यासोबत. किशोर बडीले मी मिठीच मारली होती. म्हणजे पहिल्या याच्यात आपण जेव्हा सिलेक्ट झालो तेव्हा किशोर भाऊ म्हणे अरे हे पहिलीच होय म्हणे, दुसरी फेरी आहे म्हणे इथं. म्हटलं जाऊ द्या आता, दुसरी असो का काय असो, पहिल्या याच्यात तर झालो ना. मग दुसरी फेरी होती, ते घेतली डॉक्टर निलेश साबळे सरांनी. त्यांच्यासमोर गेलो. जेवढं होतं तेवढं सगळं पोटातलं ओकून टाकलं, तिथं सादर केलं. ते सगळे कॅमेरे गिमेरे. मी वाट पाहत यायची वाली का थांबा मनाची, कारण मायापाचचा आयटम सरच चालला होता. नवीन काम होतं आपलं वालं. पण त्यानं सगळं ऐकलं आणि बस मी थांबून गेलो. म्हटलं सर झालं. मग त्यांनी 2-3 प्रश्न विचारले. म्हणे हे तुम्ही लिहिलं का, हे जोक कुठून आणले. कविता म्हटली होती मी तिथं, बासुंडी नावाची, तुम्ही ऐकली असेल. ती कविता म्हटली, ती त्यांना आवडली. आणि मग त्यांनी काही जे माझी स्तुती केली त्याच्या मी 4 ओळी लिहिल्या आहे की नागपूरच्या ऑडिशनले भेटले डॉक्टर साबळे. नागपूरच्या ऑडिशनले भेटले डॉक्टर साबळे. मले म्हणे राजेवा तुम्ही बोलताच वेगळे. झी मराठीच्या माध्यमातून चान्स त्यानं दिला, तवा कुठं हा मास्तर तिथपर्यंत गेला. हास्याची ही बिमारी तुम्ही व्हायरल होऊ द्या. आला विदर्भाचा माणूस, चला हवा येऊ द्या. आला विदर्भाचा माणूस, चला हवा येऊ द्या. मग एवढा सगळा प्रवास झाला. प्रवास झाल्यानंतर घरी आलो. तिथून 8-15 दिवस झाले कोणाचा काही आपल्याला फोन आला नाही. मधात एका जणाचा फोन आलता, म्हणे त्याच्या ऑडिशन झाल्या, त्याचं सिलेक्शन झालं, सगळं झालं आणि ती शूटिंगही सुरू झाली म्हणे. मग आपण तो किस्सा दिमागातून काढून टाकला. मग ट्युशनच्या मागं लागलो. ट्युशनच्या पोराची सहल घेऊन गेलो. एकदा ऋषीबा नावाचं गाव आहे आमच्यापाशी. गाव म्हणजे आमच्या शेजारी एक मोठं झाड आहे ऋषीबा नावाचं. तिथं स्वयंपाक होता. तिथं दुपारी 12 वाजता फोन आला. आता हे गोष्ट मी माझ्या सगळ्या मित्राला सांगितली होती बरं. मी ऑडिशनमध्ये गेलो, असं असं झालं, मी वाट पाहून राहिलो, फोन नाही येऊन राहिला. तिथं 12 वाजता फोन आला. म्हणे हॅलो, मी कृष्णा गोंगे बोलतो, डॉक्टर निलेश साबळे यांचा असिस्टंट. तुम्ही प्रवीण तिखे बोलता का? मी म्हटलं हो. तर म्हणे तुमचं सिलेक्शन चला हा उद्यामध्ये झालं आहे, उद्या 12 वाजेपर्यंत पोहोचा. मी म्हटलं खरं खरं सांग बुवा कोण बोलू राहिला तो. म्हणजे विनाकारण मस्ती, कारण आपले सोबती आपल्याला माहीत आहे. हे एक सोबती इथंच बसले आहे, पाहून घ्या, भांडाची चरडे. काय करण कवा नेम नाही आहे. अहो म्हणे पागल झाले का म्हणे तुम्ही, मी खरंच बोलू राहिलो म्हणे.
मी म्हटलं आपलं जर सिलेक्शन झालं असेल तर किशोर बडीचं सिलेक्शन नक्कीच होते, कारण आपल्यापेक्षा कितीतरी मोठा माणूस सिनियर आहे तो. म्हणून मी तिथून किशोर भाऊले फोन लावला. किशोर भाऊले म्हटलं फोन आलता का? तर म्हणे हो. मी म्हटलं हा फोन खराच होय. मग आता मुंबईला जाणी म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का आपल्यासाठी? आपण एकही वेळेस ट्रेनमध्ये बसलो नव्हतो, फक्त चित्रात ट्रेन पाहिली होती. 12 वाजेपर्यंत उद्या पोहोचा म्हटल्यानंतर आपल्या पायाखालची जमीन सरकली. लगेच फोन लावला रुपेश कावलकर, आपला मित्र. मी म्हटलं उद्या 12 वाजेपर्यंत आपल्याला पोहोचणे आहे, तू तयारी कर, बाकीची व्यवस्था मी करतो म्हणे. त्यानं तिथून प्रशांत वराडेले फोन लावला, त्यानं तिकीट तयार ठेवली. अरे म्हटलं हे सगळं बरोबर आहे तुमचं, पण मला रेल्वेत बसून द्या लागते, तिथं कसं उतरू, कुठं जाऊ, काय करू, मला काही तू काहीच काळजी नको करू म्हणे. त्यानं तिकीट आणून दिली म्हणे. जाय. मी म्हटलं मला तिथपर्यंत चाला, कुठं बसा लागते ते सांगा. आणि तिथं म्हणलं काय करू, तर तिथं एक मित्र आहे आमचा भूषण जोल्ले, त्याला रेल्वे स्टेशनवर उभं केलं होतं. म्हणजे एखादं लगेच कसं पाठवतो आपण, इथून टाकून द्यायचं आणि तिथं उतरवायचं. तशा पद्धतीनं मला मुंबईला बिलकुल पाठवण्यात आलं. तो बिलकुल तिथं तयारच होता. तो त्याच्या घरी घेऊन गेला, तिथून तो सेटवर घेऊन गेला. सेटवर अख्ख्या महाराष्ट्रातून 24 जणांची निवड झाली होती. त्या 24 जणात आपल्या नागपूरच्या इकडून 14 जण निवडले होते, त्यात मी एक होतो. त्याच्यात मग ते स्पर्धा पुढे रंगली. 6 महिने स्पर्धा टिकली. त्यातले 6 जण फायनलला गेले. योगायोगानं मी त्याच्यात फायनलला गेलो. आणि सुरुवातीपासूनच लिखाणाचं काम त्यांना दिलं. म्हणजे मला असं पहिले वाटे का मला काऊन बुवा आयती स्क्रिप्ट देऊन नाही राहिले, मला काऊन लिहायला लावते डॉक्टर साहेब, मला माई स्क्रिप्ट लिहायला लावे. मग लिखाणाचा तर फारसा त्याचा अनुभव नव्हता. मग पुन्हा काकाच्या घरी, मग काकापाशी बसायचं, काकाला विचारायचं, काका मग जोक हे ते असं लिहायचं तसं लिहायचं, आम्ही तिथं तयार करत जाऊ, ते तिथं घेऊन जात जाऊ. असं करू 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 फायनलला गेलो. फायनलला गेल्यानंतर त्या स्पर्धेचा मी उपविजेता झालो. त्यानंतर तिथं बोली होती की जो विजेता होईल तो त्याच्या ग्रुपमध्ये सामील होईल. स्नेहल सिद्धम जिंकली होती. मी उपविजेता झालो. स्पर्धा सोडून गावाकडे आलो. लगेच डॉक्टर साहेबांचा फोन आला, म्हणजे दुसऱ्या शूटिंगला या. म्हटलं सर स्पर्धा झाली, आता कसं यायचं काय, तुम्ही या तर घरी म्हणून तुमच्यासोबत बोलायचं आहे. मग तिथं गेलो तर त्यानं मीटिंगमध्ये म्हणे तुम्ही कंटिन्यू करता का आमच्यासोबत, तुम्हाला लेखक आणि ॲक्टर म्हणून घेण्याची आमची इच्छा आहे. आता याच्यापेक्षा कोणतं अजून भाग्य पाहिजे आपल्याला. मग तिथून तयार झालो. आज 6 वर्ष झाले तिथं काम केलं. आज चला हा उद्या शो बंद झाला. त्यानंतर आम्ही कलर्स मराठीवर आलो. हसतायना हसायलाच पाहिजे तिथं शो सुरू झाला होता. आज कोणताही शो कुठेही सुरू होईल तर डॉक्टर साहेबासोबत मी तुम्हाला दिसीन एवढे संबंध त्याच्यासोबत तयार करून घेतले आहे. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत डॉक्टर लोक माया लय कामी आले. हे पहिले होते तिथं पाठवणारे, तिथंही डॉक्टरच भेटले. म्हणून जिथं जिथं डॉक्टर भेटते तिथं तिथं मी आनंदाने चालला जात असतो. म्हणून डॉक्टर साहेबांचा फोन आला म्हणून इथं आलो. आता कसं आहे, ट्रेननं जा लागते. ट्रेनचे किस्से लय अजब. एकदा ट्रेननं चाललो होतो, मग सगळे किस्से जमा करणं सुरू झालं. ट्रेनमध्ये चाललो होतो मी, वरच्या बर्थवर बसलो होतो, खालच्या बर्थवर 2 चांगल्या पोरी, सुंदर पोरी बसल्या होत्या. त्याचं एकमेकासोबत बोलणं चालू होतं. ते एक पोरगी ते दुसऱ्या पोरीले म्हणे काय ग तुला कसा पती हवा. ते दुसरी जी पोरगी होती ते म्हणे मला की नाही बाई फक्त करोडपतीच हवा. ते म्हणे नाही भेटला तर त्यात काय 50 लाखाचे 2 करीन. ते म्हणे तेही नाही भेटले तर ते म्हणे त्यात काय 25 लाखाचे 4 करीन. मग ताडकण्यावरून खालतं उतरलो. मी म्हटलं जेव्हा 100 रुपयावर येन तेव्हा सांगतो आपल्याला, आपण तयार आहोत. आपल्या लायकीनुसार बोला लागेल ना. आता ट्रेनमध्ये एकदा असंच चाललो होतो. 2 चांगले सुशिक्षित लोक समोर बसले होते आणि मी त्याच्या समोर बसलो. त्यातला एक माणूस त्या दुसऱ्या माणसाला म्हणे काय रे हे जर चेन ओढली तर काय होते म्हणे. अबे तो म्हणे ओढू नको, ट्रेन थांबते म्हणे, 500 रुपयाचा फाईन बसते म्हणे, लेका तो गुन्हा आहे म्हणे. हा म्हणे एकदा ओढून पाहू ना म्हणे काय होते. तर आपण कायले इनाकारांचे धंदे करू राहिला म्हणे, तू 500 रुपये द्या लागते म्हणे. तो म्हणे पाय मायापाशी 300 आहे म्हणे. 200 आहे का म्हणे तुझ्यापाशी. तो म्हणे हो 200 आहे म्हणे मायापाशी. मग ओढून तर पाहू म्हणे, एकदा 500 रुपये देऊन पाहू म्हणे, होते काय ते तर पाहू म्हणे. तो म्हणे ठीक आहे बाबा म्हणे. त्याने चेन ओढली. जशी चेन ओढली तसं त्याचं लक्ष गेलं मायाकडं. मी आपला द्यायचं मुकू 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 ऐकून राहिलो होतो. त्याचं लक्ष मायाकडे गेलो. तो साहेब आला. आल्याबरोबर ट्रेन थांबली. तो म्हणे का रे ट्रेन काऊन चेन कोणा ओढली म्हणे. याने दाखवलं ना माझ्याकडे बोट. म्हणे यानं ओढली म्हणे. साहेब झाला मायावर गरम. का रे म्हणे काऊन चेन ओढली म्हणे. आता आपणही विदर्भातले एवढ्या दूर जाऊन राहिलो, काहीतरी शिकून सवरून जा लागन ना. तो साहेब म्हणे म्हणे का तुम्ही चेन काऊन ओढली म्हणे. म्हटलं काय सांगू साहेब गोष्टच तशी झाली. म्हटलं काय झालं म्हणे. म्हटलं या दोघांना मला लुटलं म्हटलं. माझ्या खिशात 500 रुपये होते, याने घेतले म्हटलं. भरोसा नसन बसत तर यायचे खिशे चेक करा म्हटलं. 300 याच्या पैसे आणि 200 याच्या पैसे आहे म्हटलं.
तर हे सगळं जमा करावं लागते. वेळाची थोडंसं बंधन आहे आपल्याला आज, कारण ज्यांना आपल्याला ऐकायचं आहे ते सुद्धा इथं बसले आहे. म्हणून तुमची सर्वांची रजा घेतो. मला इथे बोलावलं, माझा मानसन्मान केला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. नाही, घ्यायची होतीच, पण थोडंसं वेळेचं बंधन होतं म्हणून थोडी. आता एक जी कविता मी नागपूरला गेल्यानंतर ऑडिशनमध्ये म्हटली होती ती कविता आहे बासुंडी. आता बासुंडीचा लॉंग फॉर्म तुमच्या परीनं असन, पण मी माझा एक लॉंग फॉर्म काढला बासुंडीचा, की बायको सुंदर दिसते, स्वतःची का दुसऱ्याची, हा PhDचा विषय आहे. कसं असते, जेव्हा आपलं लग्न होते आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा आपण पहिल्या वेळेस सासूरवाडीला जातो, पहिल्या वेळेस बरं, मग तर खूप वेळा जातो, पण पहिल्या वेळेस जेव्हा आपण सासूरवाडीला जातो ना, तेव्हा तिचा ताल थोडासा वेगळाच असते. म्हणजे बिलकुल विचारू नका तुम्ही. म्हणजे जसा आपण प्रवेश करतो तसे 5-6 जण बिलकुल आपल्यासाठी अटेन्शन असतात. तिथं गेल्यानंतर बिलकुल नवीन बकेट, नवीन गडू, नवीन टावेल, नवीन साबण, आत्ताच त्याच्यातून काढलेली, सगळं तयार असते बिलकुल. मग जसं आपण जात राहतो तसे तसे आपल्याला ते ज्या वस्तू आहे ना त्याच्यात थोडा थोडा फरक दिसते. म्हणजे मग दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण जातो ना, तेव्हा बकेट असते, गडू असते, साबण जुनी असते. मग जेव्हा तिसऱ्या वेळेस आपण जातो तेव्हा बकेट जुनी असते, गडू जुना असते, साबण जुनी असते, टावेलही जुना असते. जेव्हा नंतर जातो तेव्हा सगळ्या वस्तू असतात, पण तिथून हातात देणारा गायब असते. त्याच्या थोड्या वेळानं जर तुम्ही गेले तर ते मग टावेलच गायब असते तिथचा. मग आपल्याला टावेल करावं लागते, मोठ्या मुश्किलने एक जण आणून देते. मग जसे जसे तुम्ही जाता तसे तसे काय होते, मग साबण थोडीशीच राहते उरलेली. मग काही दिवसानं जेव्हा जाता तेव्हा हा सगळा प्रोग्राम गुंडाळलेला असते, डायरेक्ट टाक्यावर जावं लागते आपल्याला. आणि मग तिकडून आल्यावर आपल्याला कोणी हात धुवायला काही देत नाही, आपल्याला सासरेबाची लुंगी गिंगी घ्यावं लागते, हात पुसा लागते आणि बसा लागते. पण जेव्हा पहिल्या वेळेस जातो तेव्हा त्याची वेगळी मजा असते. मग मी जेव्हा पहिल्या वेळेस सासूरवाडीला गेलो होतो त्याची लिहिली एक कविता, कवितेचं नाव आहे बासुंडी. नवीन आत्ताच झालं माया लग्न आणि संसारात असा काही होऊन गेलो मग्न. एक दिवस अचानक सासरेबाचा आला म्हणे कॉल, बायकोच्या साडीले तेव्हा लावत होतो फॉल. कसं काय म्हणे, काय हाय चालू, काय म्हणते म्हणे माई पोरगी मालू, या म्हणे पाहूनपणा 2-3 दिवस, पोरीच्या लग्नाचा फेडाचा आहे नवस. मनात म्हटलं नवस करून पोरीचं लग्न तुम्ही जोडलं, मनात म्हटलं नवस करून पोरीचं लग्न तुम्ही जोडलं, आणि खौटणाऱ्या राजावर माया मस्तकी फोडलं. याची तारीख त्याईनं दिली मला 17, आणि त्याच दिवशी आहे म्हणे गावाची जत्रा. हो म्हणून म्या फोन दिला ठेवून, येतो म्हटलं तुमच्या पोरीले घेऊन. शूटिंग करून पायात घातला जोडा, बायको माई सवारी मी टांग्याचा घोडा. पक्या भेटला म्हणतात कुठं चालला म्हणे, पक्या म्हणजे गावाचा सोबती. पक्या भेटला म्हणतात कुठं चालला म्हणे, आणि सासूरवाडीचं नाव घेतात त्यानं पैसे दिले जुने. प्रत्येक गोष्टीत घेजो म्हणे मान, त्यानंच राहते म्हणे जवयाची शान. एक कान मंत्र त्यानं देऊन दिला. प्रत्येक गोष्टीत घेजो म्हणे मान, त्यानंच राहते म्हणे जवयाची शान. डायरेक्ट गाडी पकडून सासऱ्याचं घर गाठलं आणि स्वागत माय पाहून मला बेज्जास मस्त वाटलं. पायधावासाठी पाणी द्यायला समोर आली साई, पायधावासाठी पाणी द्यायला समोर आली साई. तिच्याकडे पाहून वाटे आपण लग्नाला उगाच केली घाई. रात्रीच्या पाहुणचारात बासुंडी ठरली, ते ऐकून म्या मग बाहेरची वाट धरली. रात्री जेवाले बसल्यावर आठवलं पक्याचं बोलणं, त्यानं सांगितलं होतं आपल्याला मान घ्यायचा म्हणून. रात्री जेवाले बसल्यावर आठवलं पक्याचं बोलणं, आणि मान घ्यासाठी मग मी सुरू केलं येलणं. बासुंडी वाढल्यावर म्हटलं आपल्याला जमत नाही गोड, बासुंडी वाढताना म्हटलं आपल्याला जमत नाही लोड. आता आपल्याला वाटलं आग्रह करण घ्या 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 घ्या. बासुंडी वाढताना म्हटलं आपल्याला जमत नाही गोड, त्याईने माया बोलण्याचं घेतलं नाही लोड. बासुंडी मस्त झाली सासरा सासूले सांगे, बासुंडी मस्त झाली सासरा सासूले सांगे, आणि माया नशिबात हिची बहीण आलू आणि वांगे. बासुंडीत मायावालं मन गेलं अटकून, आणि उरलेली बासुंडी शिग्याले ठेवली लटकून. खेड्यात असं शिग असते. बासुंडीत मायावालं मन गेलं अटकून, आणि उरलेली बासुंडी शिग्याले ठेवली अटकून. रात्री बासुंडीत मायावालं मन गेलं अटकून, उरलेली बासुंडी शिग्याले ठेवली लटकून. कवा खातो, बासुंडीत मायावालं मन गेलं अटकून, उरलेली बासुंडी शिग्याले ठेवली लटकून. बासुंडी समोर साईचं हसणं वाटे फिकं, बासुंडी समोर साईचं हसणं वाटे फिकं, आणि कवा खातो बासुंडी. कुठं आहे शिक, रात्री उठून पाहिलं ना म्या कुठं आहे शिक. बासुंडी समोर साईचं हसणं वाटे फिकं,
कुठं आहे बासुंडी? रात्री उठून पाहिलं ना म्या, कुठं आहे शिको? शिको होतो वर, माय हात नाही पुरे. शिको होतो वर, माया हात नाही पुरे. आणि कवा खाचो बासुंडी, मन माय झुरे. एकावर एक दोन पाट म्या ठेवले, एकावर एक दोन पाट म्या ठेवले. आणि तवा कुठं दोन्ही हात गंज झाले पुरले. आणि जसा शिग्याचा गण, जसा बासुंडीचा गंज शिग्याहून उचलला, जसा बासुंडीचा गंज शिग्याहून उचलला, पायाखालचा पाठ बुवारा तवाच घसरला. बासुंडीचा गंज रिकामा झाला माया उरावर, बासुंडीचा गंज रिकामा झाला माया उरावर. आलेले का म्हटलं आता गोटे आपल्या घलावर. आवाजानं त्या घरचे सारे गेले उठून, आवाजानं त्या घरचे सारे गेले उठून. आणि म्याय मग नाकावरची बासुंडी घेतली चाटून. फोत्री होते म्हटलं यायले जर दिसलो, फोत्री होते म्हटलं यायले जर दिसलो, आणि समोरच्या कापसाच्या गंजीमध्ये घुसलो. बिन आंग होतं चिकट कापूस अंगाले डिकला, बिन आंग होतं चिकट कापूस अंगाले डिकला. बरं झालं म्हटलं यायनं कापूस नाही इकला. अरे कसा इकन कापूस, भाव नाही कापसाले. अरे कसा इकन कापूस, भाव नाही कापसाले. गंजीत घुसला बोक्या सासू सांगे सासऱ्याले. निष्ठाचा तिथून मी शोधून काढला रस्ता, आणि बासुंडीचा पाहुणचार बेजाच पडला सस्ता. निष्ठाचा तिथून मी शोधून काढला रस्ता, बासुंडीचा पाहुणचार बेजाच पडला सस्ता. कुठं जाऊ म्हणून गोठ्यामध्ये गेलो, आणि म्हशीच्या समोर जाऊन गवानीत बसलो. बहीण अंधार होतं तिथं बेजा भेव वाटे, बहीण अंधार होता तिथं बेजा भेव वाटे. बिन कापूस होता अंगाले म्हैस मले चाटे. माह्या मांग मांग तिथं सासू सासरे आले, माह्या मांग मांग तिथं सासू सासरे आले. आणि अंधारात लागले ना डोळे फुडून पाहिले. मनात म्हटलं आपण हे काय केलं नसलं, मनात म्हटलं आपण हे काय केलं नसलं. आणि तेवढ्यात सासऱ्याले गवानीत काहीतरी पांढरं पांढरं दिसलं. जवळ येऊन लागले मला चापल चुपल कराले, जवळ येऊन लागले मला चापल चुपल कराले. मी त्याचे बोट लागलो मग तोंडामध्ये धराले. सासू जवळ जाऊन म्हणे म्हैस आपली जनली. मले वाटे आपलीवाली भट्टी बेजा जमली. सासू जवळ जाऊन म्हणे म्हैस आपली जनली, मले वाटे आपलीवाली भट्टी बेजा जमली. वगारू का हल्या सासू सासऱ्याला विचारे. गप बसाव का नाही. वगारू का हल्या सासू सासऱ्याला विचारे. मुलगा मुलगी एक समान समजून घे बिचारे. सासरा म्हणे पिल्लू गादल गुदल पण गोमाई एकटी, पिल्लू गादल गुदल पण गोमाई एकटी. पिल्ल्याले म्हणे आपल्या नाही आहे शेपटी. चाला म्हणे अंधारात तुम्हाला नसन दिसली, असं म्हणून माई सासू गालातच हसली. म्हणून म्हणतो आता जेव्हा जवाई येईन तुमच्या घरी, जेव्हा जवाई येईन तुमच्या घरी, बासुंडी नका करू, नाही तर बासुंडीची गोष्ट होईन खरी, बासुंडीची गोष्ट होईन खरी, बासुंडीची गोष्ट होईन खरी. धन्यवाद.